तुम्हाला समजतच नाही आम्ही काय म्हणतेय ते. त्याच्यामुळे तुम्हाला जास्त गरज आहे काउन्सिलिंगची, मला नाही. हे वाक्य जर तुमच्या किशोरवयीन मुलांच्या तोंडी आलं असेल ना, तर तुम्ही एकटे नाहीत. कारण किशोरवयीन मुलांना जेव्हा आई-वडील एखादी गोष्ट सांगायला जातात, तेव्हा बऱ्याच मुलांचं म्हणणं असतं, की "आम्हाला प्रॉब्लेम नाहीच आहे, तुम्हाला आहे." मुलं 9-10 वर्षाचे असेपर्यंत बऱ्यापैकी ऐकण्यात असतात. त्या मुलांचं पालकांसोबतचं गणित कधी बिघडायला लागतं हे कळतच नाही. पण प्रत्यक्षात असं गणित बिघडण्याचं कारण म्हणजे मुलांचा किंवा पालकांचा दोष नसून जबाबदार आहे ते वय. मुलांचं किशोरवयीन वय आणि त्याची खास बाब म्हणजे हार्मोनल बदल, शैक्षणिक कामगिरी, पालकांकडून सुरू असलेलं प्रेशर, आपली सामाजिक ओळख निर्माण करण्यासाठीचा ताण, मित्रांमध्ये इमेज बनवण्याची धडपड, आपण मोठं झालंय असं वाटणं, पण ते लोकांना न वाटणं, असं बरंच काही या वयामध्ये असतं आणि त्यातून सुरू होतो तो पालक विरुद्ध मुलं असा सामना. नमस्कार. सायकॉलॉजी संडेजमध्ये मी डॉक्टर अनुराधा हरकरे. मी एक काउन्सिलर आणि सायकॉलॉजिस्ट आहे आणि माझ्यासोबत संपर्क साधायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली. किशोर वयाचा काळ हा कधीतरी पालकांनीही अनुभवलेला असतो, पण आता त्याचा विसर पडला असतो. तेव्हा कुणाच्याही वयामध्ये अत्यंत क्लिष्ट असणारा हा काळ पालक आणि किशोर मुलांसाठी नेहमीच प्रचंड तणावाचा होताच. म्हणजे आधीच्याही जनरेशनमध्ये. पण सध्या या तणावाची तीव्रता अतिशय वाढली आहे याचं कारण इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या वारूवर हा स्वार झालेला किशोरवयीन फारच वेगाने भरकटतोय किंवा तो हातातून निसटतोय अशी जी पालकांना भीती वाटते आहे ती भीती. पण ती भीती काही फार अवाजवी आहे असं अजिबातच नाही. कारण विचलित करणारे, क्षणिक मोहाला बळी पाडणारे किंवा क्षणिक आनंद देणारे, मुलांचा गैरफायदा घेणारे समाज विघातक असे पावलोपावली आहेतच आणि त्याच्यात पालकांना मुलांना द्यायला नसलेला वेळ. या सगळ्यामध्ये किशोरवयीन आणि पालक यांच्यात जे संघर्ष किंवा जो सामना होतो, तो सामना नेमका असतो कशाचा? तर स्वातंत्र्य विरुद्ध नियंत्रण असा हा सामना असतो. अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशनने पालक आणि किशोरवयीन मुलांमध्ये जे विषय दिसून येतात वादाचे, त्यातले काही टिपिकल विषय सांगितले आहेत. ते कुठले? तर मुलांना घातलेलं वेळेचं बंधन किंवा बंदी, मित्रांची निवड किंवा मित्रांची संगत, कुटुंबासोबत वेळ न घालवता मित्रांसोबत घालवणारा वेळ, शैक्षणिक कामगिरी आणि अभ्यासातली अनास्था, वाहन चालवण्याची परवानगी, अपोझिट जेंडर बद्दल वाटणारं आकर्षण, बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड, डेटिंग यात निर्माण झालेला रस, कपडे, मेकअप, हेअरस्टाईल याबाबत पालकांना न आवडणारे मुलांकडनं केले जाणारे प्रयोग आणि स्वतःला हानी पोहोचवणारं धूम्रपान, मद्यपान, ड्रग याच्यासारखं वर्तन. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ह्या टिपिकल वादाच्या आहेत. सामान्यतः बहुतांश मुलं किशोरावस्थेत असणारी त्यांची जी काही त्यांच्याकडनं असणाऱ्या अपेक्षा आहेत किंवा ती जी काही उद्दिष्ट आहेत, ती साध्य करण्यात यशस्वी होतातच. आणि त्यांचं स्वतःचं पालकांवरचं अवलंबून राहणं कमी करून ती एक जबाबदार आणि स्वतंत्र व्यक्तिमत्वाचे मुलं होतातच. अभ्यासातही व्यवस्थित गती राखत हव्या त्या विषयामध्ये प्रवेशही घेतात. तेव्हा हा काळ भावनिक गोंधळाचा असला तरीही पालकांच्या मदतीने बहुतेक सगळे यातून सुखरूप बाहेर पडतात. तरीही काही धोक्याच्या घंटा असू शकतात, त्याच्याकडे पालकांनी दुर्लक्ष करू नये. किशोरवयीन मुलांप्रमाणेच एक गोष्ट अजून एक लक्षात ठेवली पाहिजे, की पालकांकडूनही गैरवर्तन होतं. पालक देखील शिस्त राखण्याच्या किंवा त्या मुलांना दिशा देण्याच्या प्रयत्नामध्ये मुलांना मारहाण किंवा हिंसक वर्तनाचा देखील अवलंब करतात. आणि तसं जर असेल ते एक धोक्याचं गंभीर लक्षण आहे. घरात मतभिन्नता असू शकते, तरीही नाती टिकवायची असतात. आपल्या मताप्रमाणे नेहमी घडेलच असं नाही. तरीही घरात सारखे वाद, सतत उंच स्वरात घालून पाडून बोलणं किंवा मारहाण करणं, अपमान करणं हे योग्य नाहीच. वाद होत असला तरीही नेमका प्रश्न काय आहे, कोण कुणाला कशासाठी विरोध करत आहे, त्यावर उपाय किंवा सुवर्ण मध्य काढता येईल का, ह्या सगळ्यांवर विचार करणं आवश्यक आहे पालकांनी. कारण त्याच्याशिवाय तसं ते वागण्यामध्ये येणार नाही आणि मग मुलांची मानसिक कुचंबणा कमी करता येईल.
तेव्हा या टप्प्याला व्यवस्थित हाताळता येणं गरजेचं आहे, विशेषतः पालकांना. आपल्या वागण्यातून पालकांनी मुलांना काही धडे द्यायचे असतात. ते करताना मुलांच्या शारीरिक, भावनिक बदलांच्या ह्या काळामध्ये घराचं कुरुक्षेत्र होऊ नये म्हणून काही टिप्स. पहिलं म्हणजे वादाच्या विषयाकडे पालकांनी थोडंसं मुलाच्या वयाचं होऊन विचार करायला पाहिजे, की त्यांच्या भावना आणि विचार काय असतील याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे जे आपल्याला वाटतंय ते चूक नाही, त्यांना जे वाटतंय ते चूक नाही, तर आपल्याला एकमेकांपेक्षा वेगळं वाटतं आहे. कारण मुळातच मुलांचे मेंदू या वयामध्ये वर्क अंडर प्रोग्रेस अशाच टप्प्यावरती असतात. त्यामुळे पालक करतात किंवा करू शकतात तसा सारासार विचार ते करू शकणार नाहीत. तेव्हा त्या प्रसंगाचं भयंकरीकरण करत वाद घालायचा नाही. कारण दोघांची डोकी जर ऑलरेडी तापलेली असतील, तर त्या वादाचा शेवट योग्य कसा असेल? तेव्हा असं जेव्हा गरम वातावरण असतं, तेव्हा संवाद टाळायचा. टाळायचं म्हणजे असं पॅसिव्ह निघून नाही जायचं, तर आपण ह्या विषयावरती नंतर बोलू हे स्पष्ट सांगून थांबायचं. जर पालकांकडून तीव्र रिएक्शन गेली किंवा ती जाऊ शकते, तेव्हा चक्क सॉरी म्हणायचं. पण तशी वेळ आणि बहुतेक करून पालक सॉरी म्हणत नाहीत. पण तशी वेळ येऊच नये म्हणून आपण काय बोलणार आहोत याचा विचार आधीच करायचा. मुलांचं म्हणणं पूर्ण ऐकून तर घ्यायला हवंय. केवळ विरोधाला विरोध न करणं, मुलांच्या त्या विशिष्ट वर्तनाबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणं, हेही केलं पाहिजे. कारण नाहीतर कुठल्याही गोष्टीचा वाद असला तरी शेवटी ती गोष्ट कुठे येते? तर तो किती बेजबाबदार आहे, तो मोबाईल कसा वापरतो, वेळ किती घालवतो, अभ्यास नाही करत, याच्यावरच. वादाचा प्रसंग येतो असं जेव्हा वाटतं, तेव्हा जाणीवपूर्वक शांत राहणं. दुसरं काम कुठलं तरी करता करता न बोलणं. आपल्या मुलांना व्यवस्थित आदर देऊन बोलणं आणि बोलताना तुम्हाला नेमकं काय वाटतंय पालक म्हणून, आपल्या भावना, आपले विचार हे नेमकेपणानं त्यांच्यापर्यंत पोहोचवणं इत्यादी. उदाहरणार्थ, जर तुम्हाला मुलांनी कुठल्या नातेवाईकाकडे कार्यक्रमाला यावं असं वाटतंय, पण तो नाही म्हणतोय. कारण या वयातली मुलं शक्यतो असं म्हणतात. अशा वेळेला आजकाल तुला कुठे यायला नको, काय करणार घरी बसून, नाही तेव्हा टाइमपास करतो, आता आम्ही म्हणतोय ते येत नाही, आता चालाय का अभ्यासाचा पुळका, त्या आत्याचा मुलगा बघ कसा शब्दाच्या बाहेर नाही, काही नाही तुला यावंच लागेल. असं सगळं बोलण्यापेक्षा मला वाटतं आपण ह्या कार्यक्रमाला सगळ्यांनी जायला हवंय. कदाचित तुझ्या बरोबरीचं कोणी तिथे नाही म्हणून होईल असं वाटतंय का? अरे पण या निमित्ताने ओळखी होतात, तुला आवडेल बघ. थोडा वेळ थांब आणि बोर झालं तर आपण संध्याकाळी थोडंसं तिथलं प्रेक्षणीय स्थळ बघून येऊ की. तू आलास तर मला खूप छान वाटेल. असं बोलता येईल का? कारण तो आल्याने तुम्हाला छान वाटणार असतं ना, मग ते त्याच्यापर्यंत का नाही पोहोचवायचं? आपण त्यांना विरोध करतो किंवा आग्रह करतो तेव्हा ते का करतोय हे त्यांना कळलं पाहिजे. आपल्या विचार आणि भावना ह्या योग्य पद्धतीने पोचल्या नाहीत, तर पालकांचं फक्त वागणं दिसतं. उदाहरणार्थ, तुला मित्रांसोबत पार्टीला जाऊ देत नाही म्हणून राग आला असेल ना, पण तू फक्त 14 वर्षाचा आहेस रे आणि आपलं ठरलेलं आहे, की अशा ठिकाणी जर कोणी प्रौढ जबाबदार व्यक्ती सोबत नसेल, तर तुला जाता येणार नाही किंवा कोणी सोबत असेल, अशाच पार्टीला तुला जाता येईल. तेव्हा या पार्टीसाठी तुला परवानगी नाही देता येणार. म्हणजे हे बोलताना त्या मुलांनी पार्टीला जाण्यासाठी विरोध नाही हा, तर कोणी सोबत प्रौढ नसल्यामुळे पार्टीला जाऊ शकत नाही हा, हे कळतं. अशा वेळेला इतर मित्र जातात, त्यांचे पालक कसे जाऊ देतात, असा युक्तिवाद मुलं करू शकतात. तेव्हा त्या मित्रांच्या घरी वेगळे नियम असतील, आपल्या घरी वेगळे नियम आहेत आणि हे नियम आपण सगळ्यांनी मिळून ठरवलेले आहेत, असं सांगता येईल ना? तसंच त्यांच्या वागण्याची जबाबदारी ही त्यांनाच घ्यायला हवी, हेही त्यांना कळलं पाहिजे. म्हणजे समजा रागाच्या भरात एखादं मूल आदळआपट करत असेल, वस्तूची तोडफोड करत असेल, तर त्या वस्तूची दुरुस्ती त्याच्याकडे सोपवायला हवी. जे बरेचदा असं होतं, की मुलं रागाच्या भरात मोबाईल फोडतात, पण नवा मोबाईल घेऊन घेतला जातो. असं होऊ नये ना. तेव्हा त्याचा दुरुस्तीचा खर्च त्याच्या पॉकेट मनीतून होईल आणि जोपर्यंत पॉकेट मनी जमणार नाही, तोपर्यंत तो फोन दुरुस्त होणार नाही. असं काहीतरी थोडंसं शिस्त आणि स्पष्ट वागणं आवश्यक असतं. म्हणजे 14-15 वर्षाच्या मुलांसाठी पालक म्हणून पालकच 14-15 वर्षाचेच असतात. पण तरी देखील समंजसपणे वागण्याची अपेक्षा ही अनुभवाने, विवेकबुद्धीने, वयाने मोठ्या असणाऱ्या पालकांकडूनच केली जाणार ना. मुलांसोबत ज्या बाबतीत वाद होतात, त्याची कारणं शोधून त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे, आपण का विरोध करतो आहे, हे स्पष्ट आणि खरं बोललं गेलं पाहिजे. पालक म्हणजे पेशन्स हे विसरून चालणार नाही. तेव्हा संयम राखत वन डे ॲट अ टाईम असाच पवित्रा घेत
आजचा दिवस फक्त जर आपण छान घालवला तर या कठीण किशोरवयीन मुलांचे कॉन्फिडंट तरुण कधी झाले हे पालकांना देखील कळणार नाही. खरं ना? तेव्हा आजचा व्हिडिओ आणि विषय जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही शक्य तितक्या लोकांना तो शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सो स्टे ट्यून्ड अँड थँक्स फॉर वॉचिंग.